नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, पंजाब राऊडक यांच्या हवामान अंदाजानुसार आज आपण आजचे हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ती पुढील काही दिवसांमध्ये कोणत्या ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह त्याचबरोबर ती अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी तथा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. खरं तर आज भारतीय हवामान विभागाने 2024च्या मान्सूनबाबतचा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनमध्ये अर्थातच जून ते सप्टेंबर 2024 या मान्सून कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावर्षी सामान्य माणूस राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणेच यंदा पावसाचे मान्सूनचे आगमन 8 जून 2024 होण्याची शक्यता आहे. अर्थातच यावर्षी वेळेवरती पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आपल्याला IMDने संकेत देण्यात आलेले आहे. यंदाच्या मान्सून पावसामध्ये सरासरीपेक्षा जास्तीत जास्त पाऊस होऊ शकतो, असे आधीच स्कायमेट या खासगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने म्हटले होते. आता भारतीय हवामान विभागाने देखील स्कायमेटच्या अंदाजाला दुजोरा देण्याचे काम केले आहे. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आणि यंदा मान्सूनच्या वेळेत आगमन झाले आणि चांगला मान्सून राहिला तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा सुद्धा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघू शकता की जूनमध्ये जून 8 तारखेपासून पावसाचं वातावरण हे तयार होणार आहे. मान्सून जर वेळेवर आला आणि मान्सून काळात चांगला पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात मोठा वाढ होणार आहे. मात्र ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब राऊडक यांनी अवकाळी पावसाबाबत मोठी माहिती दिली आहे. पंजाब रावाने दिलेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचे सत्र आणखी 7 दिवस सुरू राहणार आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी 21 एप्रिलपर्यंत पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज त्यांनी त्यावेळी व्यक्त केला आहे. म्हणजेच राज्यात 21 एप्रिलपर्यंत पाऊस सुरू राहणार असे खंडक यांनी यावेळी आपल्या नवीन हवामान अंदाजात म्हटले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार आहे. पंजाब रावाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पाऊस होणार नाही, तर काही भागातच अवकाळी पाऊस होणार आहे. या कालावधीत राज्यातील दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. म्हणजे या भागात पाऊस होणार असल्याचे याचा फटका मराठवाड्यातील देखील बसणार आहे आणि या कालावधीत मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पंजाब रावाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस राज्यातील शेतकऱ्याला आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितका तितकं शेतकऱ्याला शेअर करा. तर आपण या ठिकाणी आजचे हवामान अंदाज, त्याचबरोबर ती पावसाची सुरुवात ही कधीपासून सुरुवात होणार आहे, हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेतली आहे. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जितका होईल तितकं शेअर करा. भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.